जर आपल्याला वचनच माहिती नाही तर आपण त्या सैतानाला कसं पोक करणार? 50 वर्ष आधी लोकांना पिक्चर मध्ये काय घडलं होतं हे माहितीये, त्या व्यक्तीचं नाव त्या पिक्चर मध्ये काय होतं माहितीये, पण बायबल मध्ये काय शब्द वापरलेले आहेत हे माहिती नाहीये. जर तुम्ही काळ्या दगड्यावरती एखादी रेष मारली तर ती रेष तशीच राहते. तसं वचन आपल्या जीवनामध्ये कोरलं गेलं पाहिजे. रडत जीवन जगतात. पण मला तुम्हाला प्रश्न विचारतो ब्रदर्स सिस्टर्स, किती लोक तो वचन कोट करतात की बायबल मध्ये लिहिलेले हिब्रू कलाच्या पुस्तकात 5वं वचन मध्ये म्हणतं की मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणार नाही. जेव्हा आपण सैतानाला स्ट्राईक केलं, सैतानाला त्याच्यासमोर परीक्षा घेतली, तेव्हा प्रभूनं शास्त्रातून उत्तर दिलेलं आहे. जर तुम्ही भीतीमध्ये जीवन जगताय, रात्रीची तुम्हाला भीती वाटते, हो त्या चंद्राची तुम्हाला भीती वाटते, आमाशाची भीती वाटते, का तुम्ही म्हणत नाही असं की त्या वचनामध्ये लिहिलेल्या तिमोथीच्या पुस्तकामध्ये की मला देवानं भीतीचा आत्मा नाही, मला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे.